जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाला वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच एन आलिम युसूफ यांना आता WWF राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एन आलिम युसूफ हे भारतातील केरळमधील एक वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. अलीकडेच त्यांनी वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा विकसित केलं व त्यांना त्यांच्या याच कार्यासाठी आता WWF राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. इथं वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. या वर्ल्ड वाईड फंड नेचरची स्थापना 29 एप्रिल 1961 मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील ग्लँड या देशात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता देशात प्रथमच प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची निर्मिती ओडिशा या राज्यात करण्यात येत आहे. अलीकडेच या युनिटचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या हस्ते करण्यात आलं. लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं देशातील पहिलं प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट हे ओडिशा या राज्यात स्थापन करण्यात आलं. याबरोबरच या आधीच्या प्रथम घटना घडल्यात त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र हे आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर हे VO चिदंबरनार बंदर आहे. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात. देशातील पहिले LPG ATM गुरुग्राम. कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. तर जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशानं विकसित केला. ओडिशाशी संबंधित अजून एक न्यूज पहा. ओडिशा स्टील प्रोड्युसर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या ओडिशा स्टील प्रोड्युसर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी आसित त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. आणि या संघटनेचे नवीन सरचिटणीस कोण बनलेत? तर SK पोपली हे या असोसिएशनचे नवीन सरचिटणीस बनले आहेत. या असोसिएशनचं कार्य काय? तर ओडिशामध्ये पोलाद उद्योगांना एकत्र आणून जबाबदार औद्योगिक विकास करणे हे या असोसिएशनचं काम आहे. व या असोसिएशनच्या सदस्यांमध्ये टाटा स्टील, जिंदाल स्टील अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मित्रांनो, येथे ओडिशाविषयी माहिती नोट करून घ्या. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर असून ओडिशा या आधी ओरिसा या नावानं ओळखलं जात होतं. 2011 मध्ये याचं नामांतर ओडिशा असं करण्यात आलं आहे. ओडिशा या राज्यातच चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर देखील स्थित आहे. व ओडिशामध्ये सिमलीपाल नॅशनल पार्क व भित्तरकनिका नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा. बांगलादेशामधील भारताची उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच दिनेश त्रिवेदी हे आता बांगलादेशमधील भारताचे नवीन उच्चायुक्त बनले आहेत. दिनेश त्रिवेदी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भाजपचे नेते आहेत व आता ते बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून प्रणय वर्मा यांची जागा घेतील. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की प्रणय वर्मा हे बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते व आता त्यांची बदली बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे राजदूत म्हणून करण्यात आली. त्यानंतर हे पद रिक्त झाल्यामुळे दिनेश त्रिवेदी यांची आता बांगलादेशमधील नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आपण पाहिलं होतं की UK मधील भारताचे उच्चायुक्त हे पेरियासामी कुमारन बनलेत. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी तर थायलंडमधील भारताचे राजदूत हे पुनीत अग्रवाल बनले आहेत. येथे आता बांगलादेशचा उल्लेख आला आहे तर बांगलादेशविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान हे तारिक रहमान बनले आहेत. आणि मित्रांनो, भारताची सर्वाधिक सीमा ही बांगलादेश याच देशाशी संलग्न आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण किती किलोमीटरची सीमा आहे? तर भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 4096 किलोमीटरची सीमा आहे. व बांगलादेशाशी भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 5 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. बांगलादेशची राजधानी काय?
तर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक स्तरावर भारतीय हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्र मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला? तर मित्रांनो, आता जागतिक स्तरावर भारतीय हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्र मंत्रालयाद्वारे विश्वसूत्र हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विश्वसूत्र जगासाठी भारताचे विणकाम या उपक्रमावर आधारित एक डिझायनर कलेक्शन ओडिशातील भुवनेश्वर येथे 61व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सादर देखील करण्यात आलं. हा उपक्रम कोणी सुरू केला? तर हातमाग विकास आयुक्त यांच्या कार्यालयाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने विकसित केला. या उपक्रमाअंतर्गत देशभरातील 30 विविध हातमाग विणकाम प्रकार एकत्र आणले गेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. विश्वसूत्र हा उपक्रम वस्त्र मंत्रालयाने सुरू केला. पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या गोल्फ बोल्डर्स क्लासिक 2026 स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद शुभंकर शर्मा यांनी पटकावलं. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा का? तर ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती होती व या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद शुभंकर शर्मा यांनी पटकावलं. आणि या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं असं जर विचारलं तर हैदराबाद येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. नागरिकांना अधिकृत सूचनांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी अभय नावाचा AI चॅटबॉट कोणत्या संस्थेने सुरू केला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, हा अभय नावाचा AI चॅटबॉट CBIने लॉन्च केला आहे. याचा मुख्य उद्देश नागरिकांना डिजिटल अटॅकपासून वाचवणे हा असून या चॅटबॉटचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते या AI चॅटबॉटचं अनावरण करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, नारायण रामचंद्रन यांचे नुकतेच वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? मित्रांनो, नारायण रामचंद्रन हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते व त्यांनी या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2014 ते 2017 पर्यंत काम केलेलं आहे. यासच 2008 ते 2016 पर्यंत त्यांनी जागतिक स्क्वॅश महासंघाचे अध्यक्षपदही भूषवलं होतं व नुकतंच आता त्यांचं चेन्नई येथे वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. पुढील प्रश्न, टाइम मासिक 2026 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विकास खन्ना यांचा आता टाइम मासिकाच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे. विकास खन्ना हे एक प्रसिद्ध शेफ आहेत आणि मित्रांनो, विकास खन्ना यांच्याबरोबरच या यादीत रणवीर कपूर यांचा देखील समावेश आहे. तसेच भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांचा देखील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय नागरी सेवा दिन आहे हा दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 21 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 1947 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले होते व त्या स्मरणार्थ दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर विकसित भारत, सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट ॲट द लास्ट माईल अशी या वेळची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सायनी गुप्ता यांची हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.